तर नमस्कार गाववाल्यांनो, आईन दुपारचं जेवण केलेल्यान आमटी भात आणि भाजी आणि माझा जसा जेवण झाला तसा बायको सुद्धा कामावरसून येलेली. तर बायको सुद्धा जेवते आणि किया आमचा चाची एक एक गजाली सांगत होता आणि कार्टून दाखवत होता आणि आपण सुद्धा कार्टून बघित होता. यांचा जसा कार्टून बघून झाला तेव्हा मी बाहेर इले आणि बाहेर बघते तर पावसान सुद्धा जोर केलेल्यान खूप पाऊस पडत होतो आणि आमका जावचा होता खवण्याच्या समुद्रात. तर सगळी बायको आणि बहीण बिन सगळी रेडी झालेली आणि किया तो जुनो ड्रेस होतो म्हणा त्याच्या आईन सुद्धा एक नवीन ड्रेस घातले आणि किया ड्रेस घालीत होती. आणि जसा फायनली सगळा झाला आणि पाऊस कमी झालो तसा आम्ही निघालो खवण्याक जाऊ. तर बायको बरोबर एक सुद्धा सेल्फी काढलंय आणि नंतर आम्ही निघालो खवण्याक जाऊ. तर खवण्याक जाताना मध्येच आमच्या शाळेकडे ही आमची बेबी आते असा ती बेबी आते सुद्धा भेटली आणि नंतर गाडी मी माझ्या मित्राच्या घराकडे लावते त्यामुळे त्या मित्राच्या घराकडली गाडी घेतलंय आणि ह्या सगळ्यांका कोंबलंय आत आणि मी निघाले. तर आमच्या तारादेवी मंदिर पासून खवण्याचा समुद्र अवघ्या 3-4 किलोमीटर अंतरावर असा आणि खवण्याक जाताना आमचो केळूसो असो निसर्गरम्य केळसाचो असो एक सुंदरसो धबधबो वाटेत भेटता आणि त्या सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो पुढे खवण्याच्या समुद्रात जाऊ. आणि जसे आम्ही खवण्याच्या समुद्रात पोचलो पाऊस जरा जरा होतो आणि पाऊस असल्या कारणाने जरा उतराक नाही होतो आणि संदीप वडापाववालो पण बंद होतो कारण ह्यांका वडापाव खावचं होतो. आणि पाऊस जसो कमी झालो तसो गाडीतून ह्या चौघांनी उतराचं बेतच केल्यानी आणि समुद्र जसो बघी होतो तसो काय खरेदी करूकच इले तसं समुद्र बघी होते. आणि हय तुमका समुद्र इल्यानंतर खवण्याच्या राहण्याची उत्तम अशी सोय असा. आणि 5 मिनिटां बाहेर काय उतरलो आणि लगेच परत पावसान सुरू केल्यान आणि पावसान सुरू केल्याबरोबर यांची धावपळ झाली. खायच्या गाडीत खायच्या दरवाजान घुसायचा ह्या धावपळ सुरू झाली आणि नंतर वडापाव समोसा आमका भेटाक नाही त्यामुळे आम्ही निघालो आमच्या मापणात जाऊ. केळुसकरांचं वडापाव आहे थंय आणि फायनली आम्ही बाजारात पोचलो मापणच्या. खवण्याक वडापाव आणि समोसे नाही भेटाक म्हणून आम्ही येलो मापणच्या केळुसकरांच्या दुकानात. हय तुमका गरम गरम समोसे वडापाव गरम गरम भेटतात. तसाच पूजा आणि वैभवी एकदम गाडीतून धावपळ करून उतरली आणि एकदम दुकानात गेली आणि फायनली वैभवीन वडापाव घेऊन इला आणि पूजा पाठीखेका थांबला असा तर पैसे देऊचे होते आणि सुट्टे नाही होते म्हणून पूजा थांबलेला आणि ते पैसे सुट्टे घेतल्यान आणि लहान जसा इला जसा किया पाव आणलेला तो पाव दिल्यान खाव आणि पुढे बघतो तर आमची काय निवती एसटी सुटतच होती आणि नंतर बायलेने एक जीप बाहेर काढून स्माईल दिल्यान आणि नंतर आम्ही निघालो जाऊ समोसे घेतलो आणि आम्ही यांच्या घराकडे जाऊ निघालो आणि ह्यांका वाटेत दिसली फुलं तरी खाली उतरली आणि फोटो काढून गेली आणि कियाक एक फुल आणून दिल्यानी आणि गाडीत तर काय बघत नको फोटो काढून त्यांचा मोबाईल पूर्ण हँग झालो. आणि नंतर आम्ही फायनली पोचलो घराकडे आणि आणलेले समोसे काढलो मम्मी पप्पांका सगळ्यांका दिलो आणि मम्मीने गरम गरम चाय केल्यान आणि नंतर आम्ही वडापाव आणि समोसे खाऊक सुरुवात केलो. पण व्हिडिओ कसं वाटलो अवश्य कमेंट